जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम असणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत. पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळते. परीक्षेच्या आधी संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध आहेत. त्या जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक आणि पालकांना आम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तर विद्यार्थी पाहणार नाही, त्याचबरोबर शिक्षक आणि पालक यांनाही त्या निकाल पाहण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. त्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. पहा, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत. पहा, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, व्हिडिओच्या खाली आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल. आम्हाला असं जाणवतं बरेच जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचं, स्पर्धा परीक्षेत टिकायचंय, आपल्या आई वडिलांचं समाजाचं नाव मोठं करायचंय, शिक्षकाचं नाव मोठं करायचंय, अशाच विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला क्लिक करावं जेणेकरून लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब मार्फत पाठवलं जाईल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. तुम्हाला तिथे सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करणं खूप गरजेचं आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातले बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या या शाळेच्या उपक्रमाअंतर्गत आपल्याला ही सर्व सुविधा अगदी फ्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी महाराष्ट्रातील 4थी आणि 5वी मध्ये शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. आपल्या मित्रांना, आपल्या सवंगड्यांना, आपल्या सोबतींना, नातेवाईकांना या चॅनल बद्दल माहिती सांगावा जेणेकरून तेही त्या गोष्टीचा लाभ घेतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा या भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आपण आयोजन केलेलं आहे. भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे येणार आहेत. 4 उतारावरती 20 प्रश्न आणि 20 प्रश्नावरती 25 गुण असणार आहेत. ते 25 गुण मिळवण्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकारचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही. आपण त्या अभ्यास करण्यासाठी उतारे आपल्याला 50 ते 60 उतारे आपल्याला त्या पुस्तकामध्ये छापलेले असतात. तेवढेच उतारे आपल्याला पैकीचे पैकी गुण येण्यासाठी परिपूर्ण नाहीत विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी आम्ही आपल्याला 200 प्लस पीडीएफ उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका, 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही आपल्यासाठी भाषा विषयासाठी घेऊन आलेलो आहोत. तरी 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 131 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 131 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी सूचना एवढीच आहे, तुम्हाला दिलेल्या टेस्ट वारंवार सोडवत चला. जोपर्यंत आपल्याला टेस्ट मध्ये पैकीचे पैकी गुण मिळत नाहीत तोपर्यंत त्या टेस्ट सोडवा जेणेकरून आपल्याला त्या विषयाचा, त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल आणि आपण पैकीचे पैकी गुण घेण्याच्या मार्गाने चालू. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 131 स्क्रीनवरती शेअर केला आहे. उतारा क्रमांक 131 स्क्रीनवरती आहे, तुम्ही काळजीपूर्वक वाचा. उत्तर आकलन होईल अशा पद्धतीने वाचा. या उत्तरावरती आपल्याला 5 प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. उत्तरा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
अभिनंदन प्रशांत, अभिनंदन कृष्णा प्रदीप, कृष्णा सानप, प्रदीप सानप अभिनंदन, कृष्णा खाडे अभिनंदन, युवराज थोरवे अभिनंदन, अनुष्का थोरवे अभिनंदन. खूप छान तुमचं वाचन झालं आहे. मी वाचतो. शांतराव खडे अभिनंदन, तुमचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, तुमची वाचण्याची गती अगदी योग्य. श्रेया चौरे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 131 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका. अभिनंदन सृष्टी. पहा, उत्तरामध्ये मुलगा आहे का मुलगी हे ओळखण्याचं आपण लिंगावरून ओळखतो. पहा, बऱ्याचशा वेळा मुलगा आहे का मुलगी इथं उत्तरामध्ये उल्लेख नसल्यामुळे आपल्याला कधी कधी कन्फ्युजन होतं. मी पहिली ओळ वाचतो पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो, नंतर उत्तर वाचणार आहे. आई मला साबण लावत होती आणि मी स्नानगृहात उभी होते. पहा, उभी होते या दोन शब्दावरून ते मुलगा आहे की मुलगी तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. सांगा बरं. स्नानगृहात म्हणजे आंघोळीच्या ठिकाणी, बाथरूम मध्ये उभी होते, मुलगा आहे की मुलगी मला चॅट बॉक्स मध्ये टाईप करून टाका. अभिनंदन प्रशांत, त्याचं म्हणणं आहे मुलगी. पहा, आपण लिंगावरून जर उभा होतो असं जर म्हणलं असतं तर तो मुलगा असता. उभी होते याच्यावरून आपल्याला कळतं मुलगी. प्रदीप म्हणतोय गर्ल. अभिनंदन प्रदीप, खूप छान. लिंगाचा अभ्यास तुमचा चांगला. अभिनंदन. श्रेया चौरे अभिनंदन. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. उत्तरा क्रमांक 131. आई मला साबण लावत होती आणि मी स्नानगृहात उभी होते. जणू काही तिने जंतूशी युद्धच पुकारले होते. आईने दगडावर चोळून चोळून धुतलेली चादर मी मळू नये म्हणून आई मला अगदी स्वच्छ बनवायचे होते. अगदीच माझी आंघोळ उरकल्यावर मी माझ्या अंथरुणावर एकटीच पडून राहिले. मी माझ्या उशीबरोबर बोलले, मग एक काल्पनिक मित्राशी आणि शेवटी पंखाखाली असलेल्या दुसऱ्या ड्रॅगनशी माझ्या आईला स्वच्छतेचे वेड होते आणि घरामध्ये ते धुळीचा एक कणही राहून देत नसे. धुळी विरुद्धची तिची लढाई ही तिच्या स्वयंपाकाविषयीच्या आवडीसारखीच होती. तिने एकदा काळजीपूर्वक केलेल्या स्वयंपाकाचा वास आमच्या घरात नेहमी भरलेला असायचा. तिचे केक, बिस्किटे आणि कपकेक हे शेजाऱ्यापर्यंतच्या चर्चेचा विषय असायचा. तिने केक आणि माझ्या तोंडात विरघळलेले चॉकलेटची कुकी याची मी भोगती होते. ती फार उदार होती आणि तिने तिच्या ताज्या बनवलेल्या बिस्किटेचा लाभ शेजाऱ्यांनाही मिळायचा. एका मुलीने तिच्या आईविषयी, तिच्या स्वभावाविषयी या उत्तरामध्ये उल्लेख केलाय. तिची आई कशी होती, घराची स्वच्छता ठेवत होती, मुलीला चांगली धुवून आंघोळ घालीत होती, त्याचबरोबर घरात सगळे कपडे लत्ते सगळे स्वच्छ ठेवत होते आणि स्वयंपाकातही ती खूप चविष्ट स्वयंपाक करत होती, असं तिच्या मुलीने तिच्या आईचा उल्लेख या उत्तरामध्ये केलेला आहे. अनुष्का थोरवे अभिनंदन. चला युवराज थोरवे अभिनंदन. अक्षता सानप अभिनंदन. चला खूप छान तुम्ही उत्तर दिलं. 131 मधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा. पहिला प्रश्न पहा स्क्रीनवरती तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, छोटी मुलगी आंघोळीनंतर काय नाही करायची. पहा, छोटी मुलगी आंघोळीनंतर काय नाही करायची. नाही या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. पर्याय ए, काल्पनिक मित्राशी संभाषण. पर्याय बी, आईशी संभाषण. पर्याय सी, उशी बरोबर संभाषण. आणि पर्याय डी, ड्रॅगन बरोबर संभाषण. पहा, ती छोटी मुलगी आंघोळीनंतर काय करत नव्हती याचं आपलं उत्तर शोधायचंय. त्या 3 गोष्टी करत होती आणि एक गोष्ट करत नव्हती. पहा, त्यापैकी पर्याय ए, काल्पनिक गोष्टीशी संभाषण. पर्याय बी, आईशी संभाषण. पर्याय सी, उशी बरोबर संभाषण. आणि पर्याय डी, ड्रॅगन बरोबर संभाषण. पहा, युवराज थोरवे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, ओम सोनवणे बी उत्तर, शांताराम खाडे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर.
प्रदीप सानप, कृष्णा सानप, बी उत्तर. अभिनंदन प्रदीप, अभिनंदन कृष्णा. आपण योग्य उत्तराकडे जाणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पहा या उत्तरामध्ये 3 गोष्टी ती मुलगी करत होती. पहिलं म्हणजे ती काल्पनिक मित्राशी बोलत होती, तिला कोणीही मित्र नव्हता, लहान होती, त्यामुळे ती मनात येईल त्यांच्या संग बोलायची. सृष्टी, बी उत्तर. सृष्टी गंडाळ, बी उत्तर. पहा उशी बरोबर संभाषण, जी झोपल्या झोपल्या आपल्या उशी बरोबर बोलायची, त्याचबरोबर तिच्या वरती फॅनच्या खाली ड्रॅगन लटकलेला होता, त्या ड्रॅगन बरोबर सुद्धा ती बडबड करायची, बोलायची. परंतु या उत्तरामध्ये ती आई संग बोलायची असा कुठेही उल्लेख आलेला नाही. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय बी. छोटी मुलगी आंघोळीनंतर काय करायची नाही, तर आई संग संभाषण करायची नाही असा उल्लेख उत्तरात आलेला नाही. त्यामुळे आपण आई संग संभाषण करायचं नाही. या योग्य उत्तरापर्यंत पोहोचलो. प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर बी. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवर. उत्तरा क्रमांक 131 मधील प्रश्न दुसरा. शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे? शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे याची ओळ क्रमांकही शोधायची आणि उत्तरही शोधायचंय. ओळ क्रमांकही शोधायची आणि उत्तरही शोधायचंय. प्रश्न दुसरा. शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे? पर्याय ए, सतत रागवलेले असणे, सतत चिंताग्रस्त असणे, प्रत्येकाचा तिरस्कार करणे आणि प्रत्येक जण आवडणे. योग्य उत्तर. प्रश्न दुसरा. शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे? सतत रागवलेलं असणे, सतत चिंताग्रस्त असणे, प्रत्येकाचा तिरस्कार करणे, प्रत्येक जण आवडणे. चला दुसऱ्या प्रश्नाचं. श्रेया चौरे, डी उत्तर. ओम सोनवणे, डी उत्तर. प्रशांत सानप, सी उत्तर. अनुष्का सानप, सी उत्तर. शांताराम खाडे, सी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप, सी उत्तर. अनुष्का धोरवे, डी उत्तर. सृष्टी गंधाळ, सी उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टेस्ट सोडवली असेल त्याच्यामुळे कदाचित तुम्ही सी उत्तर देत आहे. प्रत्येकाचा तिरस्कार करणे हे शेजारी पाजाराचे चर्चेचा. शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे? तिरस्कार करत नव्हते. पहा ओळ क्रमांक शोधा म्हणजे आपल्याला कळण. तेलचे केक, बिस्किटे आणि कपकेक हे शेजाऱ्या पाजाऱ्याचा चर्चेचा विषय असायचा. योग्य उत्तर पहा. बऱ्याच जणांनी सी टाकलंय, परंतु याचं योग्य उत्तर सी नसून डी आहे. कदाचित माझ्या फोन सेट करण्यामध्ये चुकला असेल. चला विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे प्रत्येक जण आवडणे. प्रत्येकाला शेजाऱ्या पाजाऱ्यांना दिलेल्या गोष्टी आवडत होत्या. पहा केक, बिस्किटे, सेट केक इत्यादी ती शेजाऱ्यांना द्यायची. त्याच्यामुळं डी हे उत्तर योग्य आहे. बऱ्याच जणांनी सी उत्तर दिलंय. टेस्ट सोडवली असेल तर सी उत्तर बरोबर आलं होतं, परंतु सी उत्तर बरोबर नसून डी उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा. शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे? याचे योग्य उत्तर आहे डी, प्रत्येक जण आवडणे. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. सी उत्तर ज्यांनी दिलं आहे
मी ती टेस्ट दुरुस्त करतो, तुम्ही नंतर टेस्ट सोडवा, त्यावेळेस तुम्हाला डी उत्तर बरोबर दिसेल. चला, डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं सी दिलं होतं त्यांचंही अभिनंदन, कार्य तुम्ही सोडवलेली टेस्ट बरोबर होती. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा इथं पूर्ण होतोय. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी. वेड होते या शब्दाचा अर्थ आहे. वेड होते या शब्दाचा अर्थ आहे पर्याय सतत रागवलेलं असणे, पर्याय बी सतत ध्यास असणे, पर्याय सी सतत तिरस्कार करणे आणि पर्याय डी प्रत्येक जण आवडणे. पर्याय प्रश्न तिसरा. वेड होते या शब्दाचा अर्थ पर्याय ए सतत रागवलेलं असणं, पर्याय बी सतत ध्यास असणं, पर्याय सी प्रत्येकाचा तिरस्कार करणे आणि पर्याय डी प्रत्येक जण आवडणे. वेड असणे याचं योग्य उत्तर टाका. प्रश्न तिसरा. प्रशांत सानप बी उत्तर देतोय. अशा प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये शोधायचं नाही. त्यांनी म्हणलं नाही उत्तरातील शब्द शोधा. आपल्या व्याकरणावरचा अभ्यास जो झालेला असतो, व्याकरणाचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, लिंग, वचन, शब्दांच्या जाती, याचा जो आपण अभ्यास करणार आहे त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा. वेड होते या शब्दाचा अर्थ आहे. पहा, पर्याय ए, बी, सी, डी यापैकी योग्य पर्यायाचं उत्तर टाका. प्रशांत सानप बी, श्रेया चौरे बी, ओम सोनवणे बी, सृष्टी गंडाळ बी. सृष्टी प्रश्न क्रमांक आधी टाकत सर, नंतर पर्याय टाक. कृष्णा खाडे बी, प्रदीप सानप, कृष्णा सानप बी उत्तर. खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न तिसऱ्याचं अगदी सर्वांचं उत्तर बरोबर. वेड या शब्दाचा अर्थ आहे पर्याय बी सतत ध्यास असणे. जसं तुम्हाला ऑनलाईन तास करायचा ध्यास लागलाय, मला ऑनलाईन तास शिकवायचं ध्यास लागलाय, यालाच म्हणजे वेळ लागणार. काही वेळ चांगलं असतं, काही वेळ वाईट असतं, हे का नाही. युवराज थोरवे बी उत्तर. खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न तिसऱ्याचं. वेड या शब्दाचा अर्थ आहे सतत ध्यास असणं. बी उत्तर दिलेल्या सगळ्यांचं अभिनंदन. साक्षी खाडे अभिनंदन, तुझंही बी उत्तर आले. खूप छान. तिसऱ्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर तुमच्यासाठी. प्रश्न चौथा. प्रश्न चौथा. आईला स्वयंपाक करणे आवडायचे हे आपल्याला कसं समजतं? या उत्तरामध्ये आपण उत्तर वाचलाय, पण तिच्या आईला, त्या मुलीच्या आईला स्वयंपाक करायला आवडायचं हे आपल्याला कसं समजलं? तर पर्याय बघा, तिच्या घरात नेहमी खाण्याचे पदार्थाचा वास असायचा, वास यायचा, म्हणून तिला स्वयंपाकाचं वेळ होतं असं वाटतं का? स्वयंपाक करण्याची आवड होती. पर्याय बी, ती रोजंदारी, म्हणजे ती रोजानी काम करायची, रोजंदारी. पर्याय सी, ती आपले घर स्वच्छ ठेवायची, म्हणून तिला स्वयंपाकाची आवड होती असं वाटतं का? आणि ती उदारपणे शेजाऱ्यांना देत राहायची, म्हणजे आपल्या घरातील सगळ्या गोष्टी जे शेजाऱ्यांना लागन नाही लागन ते त्यांना देत राहायची, म्हणून तिला स्वयंपाकाचं आवड होते असं जाणवतं. पहा, यातलं एकच उत्तर बरोबर आहे, 3 उत्तर चुकीचे आहेत. युवराज थोरवे ए उत्तर, ओम सोनवणे ए उत्तर, वैष्णवी सोनवणे ए उत्तर, सृष्टी मंडळ ए उत्तर. त्यांचं ए उत्तर आहे म्हणणं. याचं उत्तर उतार्यामध्ये नाही. आपल्याला आकलन झालं असेल तर या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. पहा, आईला स्वयंपाकाचं वेड होतं, आवड होती, कशावरून समजतं आपल्याला? या 4 उत्तरापैकी योग्य उत्तर टाका. कृष्णा खाडे ए उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, श्रेया चौरे ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर. सर्वांचंच ए उत्तर. खूप खूप छान, अभिनंदन सर्वांचं, अगदी सर्वांचंच बरोबर. शांताराम खाडे ए उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न चौथ्याचं उत्तर क्रमांक 131 मध्ये चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर टाईप केलं आहे तुम्ही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय, तिच्या नेहमी घरात खाण्याच्या पदार्थाचा. ज्या घरात स्वयंपाक सतत होतो, चविष्ट स्वयंपाक होतो, त्या घरात खाण्याचा खमंग वास दरवळत असतो. पहा, त्यामुळे आपल्याला भूकही लागते आणि आपल्याला ते खाण्याची इच्छाही होते. साक्षी खाडे ए उत्तर. चला, अनुष्का थोरवे ए उत्तर. तुमचं अभिनंदन सर्वांचं, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. तुमच्यासाठी 131 उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा. आईला आपले बाळ अगदी स्वच्छ हवे होते कारण. आईला
आपले बाळ अगदी स्वच्छ हवे होते, कारण काय कारण असेल त्याचं? पर्याय ए, ते नेहमी घाणेरडे असायचे. पर्याय बी, तिला तिची चादर मळलेली नको असायची. पर्याय सी, तिला ती चांगली झोपावी असे वाटायचे. आणि पर्याय डी, तिने स्वच्छ होऊन शाळेत जावे असे तिला वाटायचे. पहा, ती लहान मुलगी आहे, ती शाळेत जाऊ शकत नाही, तिला अजून चालताही येत नाही, झोपून असते ती, खाऊन पिऊन सुस्त पडते मस्तपैकी पाळण्यामध्ये. मग ही मुलगी, डी उत्तर होईल का रे तिचं? तिने स्वच्छ होऊन शाळेत जावे असं तिला वाटायचं, तर डी उत्तर नाही. एबीसी पैकी कोणतं उत्तर बरोबर आहे तुम्ही टाका. आईला आपले बाळ अगदी स्वच्छ हवे होते, काय कारण आहे त्याचं? पर्याय ए, ती नेहमी घाणेरडी असायची म्हणून तिच्या आईला वाटायची स्वच्छ असावा. तिने चादर मळलेली नको असायची म्हणून तिला वाटायचं आपलं बाळ स्वच्छ असावा. का पर्याय सी, तिला ती चांगली झोपावी असं वाटायचं. म्हणजे लहान लेकरं आंघोळ केल्यानंतर झोपतात, पाळण्यात टाकले, थोडा झोका दिला की लगेच शांत झोपतात आंघोळ केल्यानंतर. मग तुम्हाला कोणतं उत्तर योग्य वाटतंय ते उत्तर टाका. प्रश्न 5वा, 131 उत्तरावरील 5वा प्रश्न. प्रशांत सानप, सी उत्तर. ओम सोनवणे, सी उत्तर. अनुष्का थोरवे, सी उत्तर. श्रेया चौरे, बी उत्तर. दिदिबा, तिने चादर मिळवलेली नको असायची. संतराम खाडे, सी उत्तर. कृष्णा खाडे, सी उत्तर. अक्षता सानप, सी उत्तर. साक्षी खाडे, बी उत्तर. दिदिबा, प्रदीप सानप, कृष्णा सानप, सी उत्तर. वैष्णवी, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा. तिचं म्हणणं आहे, आई दगडाने चोळून चोळून धुतलेली चादर ती मिळू नये म्हणून आपली आई अगदी स्वच्छ बनवायची. एकदाची माझी आंघोळ उरकली की माझ्या अंथरुणावर एकटी पडून राहिली. असं तिचं उत्तर आहे. एकदाची आंघोळ झाली की मी एकटी पडून राहिले. सृष्टीगंडा, सी उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय त्यांचं चुकलेलं आहे. पहा, चादर मळावा नाही म्हणून तिला आंघोळ नव्हती घाली. ती लहान लेकरू आहे, चादर कसं मळेल? संडास करून, लघवी करून, आहे का ना, ती झोपूनच होती ना, म्हणून ती आंघोळ घालीत होती का तिला? तर नाही. त्या बाळाला शांत झोप यावी म्हणून धुत होती. जशी तुमच्या आईने तुम्हाला लहानपणी धुतलंय, साबण लावून दगडाने घासून धुतलंय. माझं पोरग चमकावं, माझी पोरगी चमकावा, गोरी पान व्हावा, सुंदर दिसावा म्हणून आपल्याला धुतलंय. मला पण माझी आई लय घासायची दगडाने, आहे का नाही? तुम्हाला घासले का नाही लहानपणी? मग त्या बाळाला सुद्धा त्याच्या आईने घासलं होतं. कशासाठी घासलं होतं? तर त्या बाळाला शांत झोप यावी, आंघोळ घातल्यानंतर त्याचं शांत झोप यावी यासाठी तिची आई तिला स्वच्छ करत असायची. प्रश्न 5व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी टेस्ट सोडवा, वारंवार अभ्यास करा, परत उत्तर वाचा. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 131 येथे पूर्ण करत आहोत. अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला युट्यूब व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्याचबरोबर युट्यूब व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध आहेत. 5-3 चॅनलच्या लिंक दिल्यात. भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता, त्यापैकी भाषा विषयाच्या युट्यूब चॅनलवरती तुमचे भरपूर लिंक उपलब्ध करून दिले आहेत. त्या लिंकचा उपयोग करून तुम्ही अभ्यास करू शकता. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, आपल्या आई वडिलांचं, शाळेचं, शिक्षकाचं, समाजाचं नाव मोठं करायचंय, त्याच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला लाईक करत चला, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपले मित्रही या चॅनलचा, या व्हिडिओचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यामुळे तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. चला, उत्तर क्रमांक 131 आपण इथं पूर्ण करत आहोत. भेटू पुढच्या उत्तरामध्ये.